संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विरोधक नीटच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे. स्थगन प्रस्तावाचाही अंदाज आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होईल. शिक्षण मंत्रीही उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6% वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6% वाढ होण्याची अपेक्षा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर निवड झालेल्या तालिका सभापतींची नावं जाहीर केली आहेत. प्रसाद लाड, अमोल मिटकरी, मनीषा कायंदे, विलास पोतनीस यांची तालिका सभापती म्हणून निवड झाली आहे. विधान भवनात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही भेट अनौपचारिक होती असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलंय. लाडकी बहीणप्रमाणेच लाडका भाऊ अशी ही योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. या योजनेत महिला पुरुषांमध्ये भेद करू नका, मात्र ही योजना आणतानाच त्याची जबाबदारी मुनगंटीवार यांना देऊ नका असं खोचक सल्ला ठाकरेंनी दिलाय. दरम्यान लाडका भाऊ योजना पण आणू, मात्र त्यांचे भाऊ कुठे गेले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. त्यावर पत्रकारांनी कोण कोणाला डोळा मारतंय हे कळलं पाहिजे असं म्हटलं आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी मुश्किल प्रतिक्रिया दिली आणि सगळे चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या आहेत. पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तर असंच प्रेम असू द्या अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना मारली. दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते आणि त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. लातूर नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आज समोर आलेला आहे. या प्रकरणाचं थेट परराज्यात कनेक्शन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नीट पेपर फुटी करणाऱ्या आरोपींकडून आणखी 2 ॲडमिट कार्ड सापडल्याची माहिती समजते. सापडलेल्या ॲडमिट कार्डची संख्या 14 वर पोहोचली. यातील काही कार्ड परराज्यातील परीक्षा सेंटरची असल्याचं उघड झालंय. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे शेकडो कार्यकर्ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी दिल्ली इथे टाळं लावण्यासाठी आले होते. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात NSUI आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. नीट लातूर प्रकरणी आता CBI तपास करणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र सरकारनं हे प्रकरण CBIकडे सोपवलंय. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून याची माहिती मिळालेली आहे. तर दुसरीकडे नीट परीक्षा घोटाळ्या प्रकरणी CBIनं पाटण्यामधून एकाला अटक केली आहे. मनीष प्रकाश असं संशयित आरोपीचं नाव असल्याची माहिती हाती आली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण ताजं असतानाच आता कल्याणमध्येही धाब्यांच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पहाटे 5 वाजेपर्यंत कल्याण शहरात हे हुक्का पार्लर सुरू असतात. कल्याणच्या हुक्का पार्लरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बिर्ला कॉलेज जवळच्या हुक्का पार्लरचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील L3 बारमधल्या पार्टीत अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. बारमधील सोफ्यावर बसून अल्पवयीन मुलगा दारू पितानाचं CCTV पोलिसांच्या हाती आलेलं आहे. पुणे गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे. पुण्यानंतर आता ठाण्यात देखील महापालिका ॲक्शन मोडमध्ये आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत पब आणि बार यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. ओवळा नाका परिसर, घोडबंदर रोड या ठिकाणी पहिली कारवाई झाली आहे. पुण्यानंतर उल्हासनगर शहरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली आहे. श्रीराम चौकात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी तोडक कारवाई केली आहे. सांगलीत बुरुड समाजातील हजारो महिलांनी एकत्र येत कृष्णा नदीची ओटी भरलेली आहे. खणा नारळानं ओटी भरण्यात आली आणि आंबील वाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी महिलांनी कृष्णाबाई कोकू नको अशी विनवणी नदीला केली आहे. अमरनाथ यात्रेसाठी पहिला जत्था जम्मूहून रवाना झालाय. यासाठी उपराज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा निघाली आहे. गडचिरोलीत रुग्णवाहिकेअभावी 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.
पोटदुखीच्या त्रासानं त्रस्त असलेल्या चिमुकल्याला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं एसटी बसनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र तोपर्यंत उशीर झाल्यानं चिमुकल्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी मृत्यूची चौकशी करण्याची आणि नातेवाईकांना मदत देण्याची मागणी केली आहे. अकोल्यातील साईबाबा मंदिर परिसरातील विहिरीत पडलेल्या 3 वर्षीय मुलीला आणि वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल 3 तासांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. विहिरीजवळील टाईल्स खचल्यानं ओट्यावर बसलेली चिमुकली आणि तिचे वडील अचानक खाली कोसळले होते. नोएडा सेक्टर 95 मध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं. अनेक जण गाड्यांना धक्का देताना दिसून आले तर अनेक दुचाकी पाण्यात अडकल्या. नागपुरात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूरकर गेल्या आठवड्याभरापासून उकाड्यानं हैराण होते. आता मेघगर्जनेसह पाऊस झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पेरणीची कामं झाल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांनी 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं. त्यांना मिळणाऱ्या शासकीय कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी दुकानदारांनी केली. याबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. उजनी, कण्हेर, कोयना या धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनानं तातडीनं प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेसमोर भाजप कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनी आंदोलन केलं. शहरात होणारा अपुरा पाणी पुरवठा, खराब रस्ते, वेळेवर कचऱ्याची विल्हेवाट न लावणं यासारख्या अनेक समस्यांसाठी निदर्शनं करण्यात आली. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस समोर ठेकेदारांनी आंदोलन केलं. मागच्या 6 महिन्यांपासून बिलं थकीत आहेत. वर्षभरात सरकारी कामं पूर्ण झाली मात्र बिलं अद्याप मिळाली नाहीयेत. त्यामुळे ठेकेदारांनी आंदोलन केलं. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं. भूसंपादनासाठी 2013चा नवीन कायदा लागू करावा, जमिनींच्या किमती वाढवून मिळाव्या, रस्ता मिळावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यवतमाळच्या उमरखेड नगरपालिकेवर नवीन मालमत्ता कर आकारणी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुरोगामी युवा ब्रिगेडनं मोर्चा काढला. आरोग्य तसंच शिक्षणावरील करात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. ही करवाढ अन्यायकारक आहे, ती रद्द करावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. बांधकाम परवानगी देण्यासाठी 9,30,000ची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.